ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवत लीलांचे वर्णन करून आणि जनमानसात भगवत भक्तीचे बीज रोवून जगत कल्याण नक्कीच होईल हे पटवून देताना नारद मुनी आपल्या पूर्वजन्माचे आत्मचरित्र व्यासमुनींना सांगतात. मागील कल्पातल्या माझ्या पूर्वजन्मात होतो ब्राह्मणाच्या दासीचा पुत्र. सेवेसाठी केले मला नियुक्त, जेथे योगी जन चातुर्मास करती. त्यावेळी जरी मी लहान होतो, तरी खोडकर मुळीच नव्हतो. खेळण्या बागडण्यापासून दूर होतो, आज्ञेनुसार सेवा करण्यात तत्पर. माझा मितभाषीपणा व सद्वर्तन पाहून काही समदर्शी योगी गेले आनंदून. त्यांनी माझ्यावर अनुग्रह करून उत्साह वाढविला माझा. त्या मुनिजनांची परवानगी घेऊन रोज त्यांच्या पात्रातले उष्टे खाऊन माझी सर्व पापे गेली नष्ट होऊन. सेवा करीत हृदय शुद्ध झाले. लीला गानपरायण महात्म्यांच्या सत्संगात रोज श्रीकृष्णाच्या कथा ऐकत भगवंताविषयी मला प्रेम वाटत. श्रवणाची गोडी चाखताना वर्षा व शरद ऋतूत त्रिकाळ श्रीहरीचे संकीर्तन करीत. प्रेम भराने ते मी ऐकत आनंदून जाई. रजोगुण तमोगुण नष्ट होऊनी, भक्ती हृदयात उदय पावोनी. भगवंताविषयी प्रेम वाढोनी, श्रद्धा वृद्धिंगत होई. जैशी जैशी भगवंताविषयी ओढ वाढे, तैसे तैसे बुद्धीचे स्थिरत्व घडे. जैसे बुद्धीचे स्थिरत्व वाढे, तैसे आत्मानुभव होऊ लागे. कैसा सांगू तो आत्मानुभव, जो अंतःकरणातला भाव. सांगतो काही शब्दात, जरी शब्दातीत अवर्णनीय. कार्यकारणरूपी जगतातलाच एक असूनी, परब्रह्मस्वरूप आत्म्यात राहोनी. बुद्धी स्थिर ठेवोनी, ही सर्व माया आहे ऐसे भासते. बाबांनी लिहिलेली ही ओवी वाचून अंगावर रोमांच उभे राहिले. शब्दातीत असणाऱ्या त्या आत्मानुभावाला गुरु महाराजांच्या कृपेने बाबांनी शब्दात व्यक्त केले. ही ओवी सर्व अध्यात्माचे सार वाटते आणि तो आत्मानुभव अनुभवायची ओढी अजूनच वाढते. असो, नारद पुढे आपल्याला सांगतात. चातुर्मास संपला त्यावेळी, दीनवत्सल महात्मे जाते वेळी. मला बोलावुनी जवळी, ज्ञानोपदेश केला. त्याच उपदेशामुळे मला जाणता आले श्रीकृष्णाच्या मायेला. अन त्याचा प्रभावही अनुभवला, भगवंताची प्राप्ती झाल्याने. संसारातील त्रिविध तापावर एकमात्र औषध हे खरोखर भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर समर्पित करावी सर्व कर्मे. रोग होतो ज्या पदार्थाने, त्याच पदार्थाच्या औषध मात्रेने. रोगातून मुक्त झाल्याने रोगी जैसा बरा होई. तैसे जी कर्मे मनुष्यास टाकीती जन्ममृत्यूच्या चक्रात. तीच कर्मे केली भगवच्चरणी समर्पित, कर्मबंधन नष्ट होई. मागील 2 ओवी वाचून भगवद्गीता आठवल्या वाचून राहत नाही. पूर्ण श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला हेच तर सांगतात. युद्ध कर, कर्म कर, पण ते सर्व कर्म मला समर्पित कर. मग त्याचे न तुला पाप लागेल न पुण्य. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा. निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून, सर्व कर्मे मला समर्पण करून, आशारहित ममतारहित शोकरहित होऊन युद्ध कर. पुढे नारद मुनी आपल्याला सांगतात. शास्त्रविहित जे करती कर्म, भगवंत त्यासी होती प्रसन्न. प्राप्त होई पराभक्ती युक्त ज्ञान, त्या साधकासी. भगवत प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्मावर
भगवंताच्या आज्ञेनुसार जे आचरण करती वारंवार, ते करीती संकीर्तन नाम गुणाचे. वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध संकर्षण, हे भगवंताचे गुणनाम संकीर्तन. अमूर्त भगवंताचे स्मरण, राहते नाम जय घोषाने. मंत्रमूर्ती भगवान यज्ञ पुरुषाचे, पूजन करून ध्यान करण्याचे. कार्यासे यथार्थतेचे, पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याला. भगवंताच्या आज्ञेचे पालन केले, मला ऐश्वर्य आत्मज्ञान प्राप्त झाले. जीवन कृतकृत्य झाले भक्तीच्या सहाय्याने. आपण पूर्ण ज्ञानी म्हणून भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करूनी, ज्ञानी लोकांची जिज्ञासा पूर्ण करूनी संसार दुःखाची निवृत्ती करा. संसार दुःखामुळे वारंवार व्यथित होणे, यासाठी एकच उपाय असणे, भगवंताच्या गुणवर्णनात मग्न होणे. म्हणून भगवंताचे गुणवर्णावे. नारायण नारायण. नारद मुनींचे आत्मचरित्र ऐकल्यावर व्यास मुनींना काही प्रश्न पडतात. ते कोणते हे पुढील अध्यायात पाहू. व्यास नारद संवादे पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.